आता हे आपलं तयार झालेलं आहे. आंबा सोलायचा आहे. पेपाटा नको अजून 3 महिने जातात पेपाटा आणणार. आंब्याशी सोलून घेणार मस्त पैकी. कारण की चटणी मिटवलं पाहिजे की साखर टाकून हवंय. चालेल, आपण 2 टाईपचं बनवणार. थोडं चटणी टाकून थोडं साखर टाकून वेगवेगळं. एक आंबा सोलून झालाय. दुसरा मस्त आंबा, मस्त वास येतोय. मला नको. आंबा पडला आहे. चॉकलेट आहे. खालचे वाले सोडायचा आहे आंबा. आता हा चिंटुकला आंबा गाण्याला असा पडलेला भेटला होता मला. त्याला पण बरोबर घेतलेला आम्ही. अजून खाऊ असेल आपल्याला. पट्टा पण माझा. आंबे आता झाले सोलून कम्प्लीट. आता आंबे आपण घेऊयात कापून. छोटे छोटे बनवायचे, उभ्या हे बनवायचे आहेत. गौरांश माझ्या बिस्किट कडे ठेवलेला आहे. दोन्ही बिस्किट उडालेले आहेत. आंबा बघा, त्याची आतमध्ये हे असते त्याला कोय म्हणतात. म्हणजे जेव्हा कोवळी असते त्याला कोय बोलतात. आणि हे जून झाल्यानंतर त्याला आंब्याची बाट बोलतात असं. मग आता ही कोय मी काढतोय असं. आणि आम्ही लहानपणी असं खेळायचो. असं कोय काढायचो आणि विचारायचो, कोय कोय तन्मयची बायको कुठं सोय. अरे या बाजूला इकडे तन्मयची बायको आहे. इकडे एक गाव असतील त्याच्यात तन्मयची बायको आता असणार आहे. आमचा पहिला लहानपणीचा असा गेम होता. ते आम्ही असं करत. आता याच्या मस्त की बारीक बारीक उभ्या स्लाइस करून घ्यायच्या. काका दुसऱ्या ह्याला पण करा. गावी आल्यावर आंब्याची अशी करबाटा करून खाल्ली नाही मग काय करणार. याची एक मजा वेगळीच आहे. अजून एक तुम्हाला आम्ही करवंदांचं दाखवू उद्या. करवंदाचं चटणी लावून खाण्याची मजा असते ते आज आम्ही आंब्याचा करतोय. उद्या करवंद. याची चव थोडी आंबटपणा कमी आहे. तन्मय तू कर आता. कोय कोय शिवरवायची. कोय कोय तन्मयची बायको कुठं. अरे
इकडे गेली यावेळी इकडे गेली काका मी तुमचा बिस्किट खाऊन टाकायचं. दुसरं घ्या, बघ. पाडा, 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 पाडा. तर मला करायचं. तुला करायचं आलं? तुला करायचं आहे कोय कोय गावरांची बायको कुठं असते अरे अजून नाही फिक्स झालंय इथला इथंच पाहिजे इकडे आहे. गारकी 2 डिश चटणी मीठ मसाला घेऊन ये फ्रेश आंबा आहे एकदम जबरदस्त हळद तू ना थोडीशी एकदम तिकडे सर. मसाला तयार होतोय मीठ नाही आणलं पण ह्याच्यात एवढं नाही राहणार मोठा नाही लागेल साखर काय त्यांना थोडीशीच द्याय ना एवढं दुसरी ताट घे हे पोरांसाठी तिखट नको म्हणून साखरेच्या आम्ही गावरांज गार्गिनी तन्मयसाठी साखरेचे आंब्याच्या लावून खाणार ते लोक असं बस. मस्त पैकी त्यांच्यासाठी पण साखर गाडी आहे जरा चांगल्या क्वालिटीवर चिपकत नाही त्याचे जरा पाणी सुटल्यावर चिपटेल पुन्हा पिळा जरा असं केलं की जरा पाणी वाटलं चिपटेल ती मस्त येईल मजा खायला दिसतं मला खाऊ खाऊ आता आणि खातोय. 15 मिनिट खाऊ काय होतं. चिकटलंय. खा मग तन्मय करा. एक तन्मय गौरवांशला द्या कसं आहे हे कसं आहे जन्मय गौरांश मस्त. ठीक आहे कसं आहे भारी आंबा खायला भारी एक नंबर. तू नाही खाणार मस्त आहे ना साखर नाही खायची दादा ह्याच्यावरती टाकत सगळे कमी पडेल ते आपण जरा भांड्यात ते कमी पडत होतं म्हणून ते आता आम्ही थोडं खाणार बी उरलं तर जेवणाची पण मस्त आहे की तुम्ही खाऊ शकता ताजं ताजं लोणचं म्हणून एक प्रकारे थोडंसं ह्याच्यावर थोडीशी सगळी टाक टाकली टाकली. ह्याला तर भरपूर साखर चिकटली. हे आपण टाकलेलं आहे याच्यावर थोडं आता मीठ टाकू नाही मीठ खायच बेटा. बिस्किट टाकू तुमचं बिस्किट आहे तुम्हाला. वरून सॉल्ट टाकलंय आपण थोडं मस्त पैकी आणि ह्याला मस्त पैकी आता आपण साखर सॉल्ट. मिक्स करून घेऊ आता ही चटणी लागलेली आपण जास्त काही घेतलेली नाही चटणी तिखट असल्यामुळे आता हे आपलं तयार झालेलं आहे करब्याच्या बस झालं चटणी घालून टाकू रे बदले नंतर बघू ते आमचं झालेलं मस्त की करबटे तयार गौरांचं मीठ टाकतोय आता हे झालेलं मस्त की चटणी मीठ हळद हळद हळद. आसाम त्याला घ्या सगळ्या